बास झाले टी शर्ट, बास झाले शर्ट. गरब्यासाठी असं काहीतरी पाहिजे, वाटतं तुम्हाला असं? त्यामुळे आता चला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अहमदाबादचा गरबा कसा असतो हे बघायला. चला चला, आहे मग संधी का घालवायची, चला. अहो, गरब्याला निघालेला मी उलटा फिरलो आणि त्याला कारणही तसंच होतं. कारण चालू विश्वचषक स्पर्धेतला पहिला अपसेट हा झालेला आहे. अफगाणिस्ताननी इंग्लंडला हरवलेलं आहे. जेव्हा स्पर्धा चालू होत होती तेव्हा टॉपची टीम कुठली असं कोणालाही विचारलं तरी सगळेजण इंग्लंड म्हणत होते. मी सुद्धा म्हणत होतो, कारण त्या टीममध्ये तेवढा दम वाटत होता. पहिल्यांदा न्यूझीलंडनी त्यांना दणका दिला. मान्य आहे की न्यूझीलंड ही सुद्धा कमजोर टीम नाही आहे, परंतु आता अफगाणिस्ताननी त्यांना दणका दिलेला आहे. पहिली बॅटिंगची संधी मिळाली, कारण टीम जिंकली होती टॉस इंग्लंडची. त्यांनी पहिली बॅटिंग करायला दिली अफगाणिस्तानला आणि रहमतुल्लाह गुरबजनी सुरुवातीपासून कडक बॅटिंग केली, कडक. आणि त्यांनी सतत आक्रमण केलं, टकाटक बाउंड्रीज आणि सिक्सर मारल्या आणि खाली इक्रमनी त्याला अर्धशतक करून अजून साथ दिली. म्हणजे सुरुवातीला गुरबजनी केलेल्या 80च्या आसपासच्या धावा, इक्रमनी अर्धशतक करून त्याला दिलेली साथ, 280चा धावफलक त्याच मैदानावरती दोन टॉप टीम विरुद्ध अफगाणिस्ताननी परत उभारून दाखवला. सगळ्यांच्या मनात आलं, जर भारतीय संघ या धावसंख्येचा पाठलाग त्यांच्याविरुद्ध आरामात करू शकतो तर इंग्लंडला काय अवघड आहे. परंतु दोन जे चॅम्पियन बॉलर आहेत, एक आहे मुजीब, दुसरा आहे राशिद खान, त्यांनी जबाबदारी हातात घेतली आणि त्याला अनुभवी नबीनी साथ दिली. राशिद खान, मुजीबुर रहमान 3-3 विकेट, नबी 2 विकेट. हॅरी ब्रुकचं अर्धशतक सोडलं तर इंग्लंडला काही करता आलं नाही. क्लीन आऊट काढलं सगळ्या बॅट्समनला, कुठली घाई नाही, गडबड नाही. 215च्या आसपास त्यांचा डाव संपवला. 69 धावांचा विजय त्यांनी मिळवलेला आहे. कदाचित माझा आकडा चुकेल, पण प्रचंड मोठा विजय मिळवलेला आहे. ह्याच्यामध्ये गडबड अशी होती आहे की इंग्लंडला ह्याचा दणका जसा ऑस्ट्रेलियाला बसणार आहे तसा यांनाही बसणार आहे. कारण जेव्हा एका टीमचा ऑल आऊट होतो तेव्हा नेट रन रेटच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का लागतो. कारण ज्या क्षणी तुमचा ऑल आऊट होतो त्या क्षणी तुम्ही 50 ओव्हर खेळलेला आहात असा तो हिशोब मांडला जातो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ सामने हारलेला आहे, इंग्लंड 3 पैकी 2 सामने हारलेला आहे आणि या वर्ल्ड कप स्पर्धेला नाट्यमय कलाटणी मिळालेली आहे. वेल प्लेड अफगाणिस्तान, वेल प्लेड. आजच्या सामन्यातला विजय हा मी तरी अपसेट मानणार नाही, कारण तब्येतीत संपूर्ण सामन्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळून अफगाणिस्ताननी कष्टाने हा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता कपडे घालून तर मी तयार आहे, गरब्याला जातो. बाय बाय.
मराठी गँग सुद्धा इथं गरब्याला भेटली आहे आणि सगळेजण नटून नटून आले, त्यामुळे मज्जा मज्जा. आज इथं नवरात्रीच्या गरब्याला आलेलो आहे आणि तिकडे अफगाणिस्ताननी इंग्लंडचा गरबा केलेला आहे. आज मॅच दणकून त्यांनी जिंकलेली आहे. या वर्ल्ड कप मधला पहिला अपसेट अफगाणिस्ताननी नोंदवलेला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा त्या अर्थाने सुद्धा स्मरणात राहील.